अशा पेपरला जाहिरात मिळत नाही। तरी आपल्या माध्यमातून एक विनंती आहे शासनापर्यंत की आता पत्रकार परिषद मध्ये आपण सर्वांनी प्रश्न विचारले। पत्रकार बंधूंचा एवढा गाळा खराब आहे साहेब की ग्रामीण भागामध्ये आपण राहता आणि आधी राहतो, ग्रामीण भागामध्ये जो वृत्तपत्रांचं काम करतो त्याच्यावर एवढं कठीण प्रसंग असतो की पत्रकारिता करावं की एखाद्या रोज मजुरीला जावं, परंतु ते सोडून जाता येत नाही, कोणी मजुरी सांगत नाही। परंतु असंच आमची एक तुमच्याकडे मागणी आहे, आपल्या संघटनेमार्फत शासनाला तुम्ही धरलं पाहिजे आणि तुमच्या सोबत आहे। जशी काळे साहेबांनी सांगितलं की मागवा मुख्यमंत्री लाडकी बहीण लाडका भाऊ, तसाच एक लाडका पत्रकार ही योजना शासनाला समोर आणली पाहिजे आणि या ग्रामीण भागातला पत्रकार या शासनाला जोपासला पाहिजे अशी विनंती करतो। आणि मी तुम्हाला आजच्या प्रसंगी विनंती करतो की 2 शब्द आपण व्यक्त करावं। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजा विराज योगी राजे परब्रह्म सच्चिदानंद श्रीगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या नगरी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची टीप जी आलेली आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्माची दीक्षा त्या ठिकाणी घेतली नागपूरला दीक्षाभूमीवर। तिथून तर ते महाराष्ट्राचं एक पाऊल राहून नाही म्हणतात आहे तिथपर्यंत पत्रकारांच्या प्रश्नांसाठी वसंत मोठे साहेब तर त्यांची टीम एक वैचारिक पद्धतीनं एक आक्रमक पद्धतीनं जी म्हणजे पत्रकारितेची जी म्हणजे चळवळ आहे शेवटी म्हणजे जर पत्रकार जर म्हटलं तर काय असतं की आम्हाला घरी धरणं शब्दाची करत नाही, शब्दाची शस्त्र येत नाही करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जेवढे शब्द वाटून धरणं एकमेका हा जो म्हणजे शब्दांचा प्रवास असतो, शब्दांचा सहवास असतो, हीच पत्रकारिता आहे। परंतु आज म्हणजे पत्रकारिता स्वातंत्र्यापूर्वी एक विषय होता, आज पत्रकारितेला एक व्यावसायिक स्वरूप आलेलं आहे, एक जगण्याची जी एक त्याला एक फील्ड बनलेलं आहे, एक करिअर म्हणून आपण अनेक जण या पत्रकारिता क्षेत्राकडे येतो आणि ज्यावेळेस पत्रकारिता क्षेत्राकडे करिअर म्हणून किंवा एक व्यवसाय म्हणून किंवा इंडस्ट्री म्हणून म्हणजे बघितलं जातं त्यावेळी निश्चितच पत्रकारांच्या काही प्रश्न असतात, काही समस्या असतात, त्याच पत्रकारांच्या प्रश्नांना समस्यांना वाचा फोडण्यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालय ही जी संवाद यात्रा सुरू केलेली आहे। मातृत्व हा राजमाता राष्ट्रमाता म्हणजे जिजाऊमाता जिल्हा आहे आणि हा जिल्हा म्हणजे संत गजानन महाराजांच्या पवित्र चरणस्पर्शाला पावन झालेला जिल्हा आहे। आणि जर तुम्ही जर बघितलं तर कुठल्याही चळवळीचं रणशिंग जे फुंकल्या जातं ते रणशिंग शेगावरून फुंकलं जातं की बाळासाहेब ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं राजकीय लॉन्चिंग ज्यावेळी करायचं होतं त्यावेळी त्यांनी जी भूमिका निवडली ती भूमी शेगावची होती। आणि पहिली की सरकारला म्हणजे कदाचित तो काळ 2004-5चा काळ 5 ते 7चा काळ असतो की दिवाकर रावते यांच्या नेतृत्वात एक विदर्भात कापूस दिंडी निघाली होती। त्या कापूस दिंडीचा समारोप म्हणजे तिथे शेगाव होता आणि त्या शेगाव मधूनच त्यांचं उद्धव ठाकरेचं खरं म्हणजे राजकीय केलं। त्यामुळे शेगाव मधून ज्या काही चळवळी सुरू होतात, जी काही आंदोलन सुरू होत असतं त्याला निश्चितच एक प्रकारचं पाठबळ मिळतं। ते पाठबळ तर सर्वसामान्य जनतेचं असतं पण त्यामध्ये श्री संत गजानन महाराजांचं एक आध्यात्मिक बळ असतं। तर मी उल्लेख केला वेगवेगळ्या संघटनांचा, वेगवेगळ्या संघांचा। मी सुद्धा एक जी मराठी पत्रकार परिषद आहे त्याचा मी एखादा जिल्हाध्यक्ष होतो, त्यानंतर मी एक विभागीय सचिव बनलो, त्यानंतर महाराष्ट्राचा उपाध्यक्ष बनलो आणि या पदावर असताना शेगावमध्ये जवळपास महाराष्ट्रातल्या 1,500 ते 2,000 पत्रकारांना बोलून मराठी पत्रकार परिषदेचे 41 आणि ते 2017च्या ते म्हणजे ऑगस्टमध्ये ते 3 दिवस चालू होतं। जवळपास 1,500 ते 2,000 म्हणजे पत्रकार 3 दिवस म्हणजे सातत्याने येत होते म्हणजे। आणि त्याही वेळी मग तो म्हणजे पत्रकार संरक्षण कायदा असतो की विविध
मुद्दे असो त्याही वेळी एक म्हणजे मंथन झालं, युवा कोण झाला, तरी वेगळ्या म्हणजे संघटनेचं काम करत असतो तरी पत्रकारांची चळवळ, पत्रकारांचे प्रश्न घेऊन जो म्हणजे कोणी समोर होतो. तर मला आता परवाची सुभाषची राहणे सांगितलं की असाच आहे की तुम्हाला तिथं यावं लागेल, आपल्या काही हरकत नाही, तर मी तिथे येतो. आता आपलं सर्वांचं या संतनगरी शेगावमध्ये आणि स्वागत करतो. आणि संतनगरी शेगाव त्या गजानन महाराजांच्या नावानं ओळखली जाते, त्याच नावानं म्हणजे गजानन आणि काटे हे त्या ठिकाणी दैनिक विश्वजगत चालवतात. तर काय झालं की कोरोनाच्या काळात नंतरच नाही तर जिल्हास्तरीय जी वर्तमानपत्र होती, जी छोटी छोटी साप्ताहिक होती, पाक्षिक होती, पूर्वी ती प्रचंड प्रभावी होती. आता साखळी जी वर्तमानपत्र आहे त्या साखळी वर्तमानपत्रानं जिल्हास्तरीय वर्तमानपत्र एक प्रकारे घेऊन काम केलेलं आहे. तर या जिल्हास्तरीय वृत्तपत्रांना असो, साप्ताहिकांना असो, म्हणजे जर एक आता जर बदलता जर काळ बघितला तर तो डिजिटल काय येतोय, म्हणजे पोर्टल येत आहेत, त्याच्यानंतर युट्यूब चॅनल येत आहेत. या सर्वांना सुद्धा म्हणजे युट्यूबही असलं, पोर्टल असलं तरी ते आपल्यापेक्षा वेगळे नाही. टीव्ही म्हणजे चॅनल्स आहेत, या सर्वांना सामावून घेऊन एक पत्रकारांच्या प्रश्नावर सखोल आपण जे विचार करत आहात किंवा दीक्षांत भूमिका आपण जी भूमिका मांडली, काल अमरावतीच्या स्वतंत्र पत्रकार परिषदेत भूमिका मांडली, आजही तुम्ही शेगावच्या पत्रकार परिषदेतून वेगवेगळ्या भूमिका मांडल्या. या सर्व भूमिकांचं स्वागत करून या ठिकाणी विश्वजगत कार्यालयाच्या उद्घाटनास हार्दिक शुभेच्छा देतो आणि मानतो. चालू आहे. काळे साहेबांनी अत्यंत महत्वाची भूमिका मांडली आणि ते खरोखर सर्वसाधारण वार्ताहरापासून तर ज्येष्ठ पत्रकार पर्यंत ते सांभाळतात, हे मान्य करावं लागेल. आणि यानंतर मी या कार्यक्रमासाठी जालना जिल्ह्यातून सुभाष कोल्हे पाटील बुलंद सेना नावाची एक वृत्तवाहिनी आहे आणि ते आपल्यामध्ये आले. मी त्यांना विनंती करतो, बुलंद सेना सुभाष कोल्हे पाटील यांना की त्यांनी आपलं मनोगत केलं. सन्माननीय गजाभाऊ काटे यांचे बंधू श्री काटे साहेब यांना विनंती करतो की मी सुभाष कोल्हे पाटील संतोष कोल्हे पाटील विदर्भनगरीमध्ये प्रथम आल्यानंतर आई जिजाऊंना प्रथम वंदन करतो. आणि जेव्हा जेव्हा विदर्भात कधी आलो तर सर्वप्रथम संतश्रीमध्ये गजानन महाराजांचं दर्शन होतं. शेवटी गजानन महाराजांची कृपा म्हणावं लागेल की विदर्भासारख्या ठिकाणी विश्वजगत नावाचं जे दैनिक सुरू झालेलं आहे आणि त्याचं कार्यालयाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे आमचे महाराष्ट्राचे भूमिपुत्र ज्येष्ठ पत्रकार आणि अध्यक्ष माननीय श्री वसंतरावजी मुंडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. आणि या कार्यक्रमाच्या संजयजी भोकरे जे पश्चिम महाराष्ट्रामधून आलेले आहेत तर त्यांचं एक विदर्भनगरीत आणि मराठवाड्याच्या वतीने मी हिवलन सेनेच्या माध्यमातून आणि दैनिक विश्वजितच्या मार्फत स्वागत करतो. याशिवाय विश्वासजी आरोटे, प्रवीण सत्ताळजी, भानुदासजी लकडे, सुभाषजी लहाने, माननीय निश्चित पाटीलजी, कैलास गावंडे, गजानन काटे जे आमचे मित्रच आहे बंधूपणे, गोपाल काटे, रवींद्र वाघ आणि भागवत राईकर, संजय सोनले, सुनील मोरे, अजय टप आणि सतीशचंद्रजी रोठे तथा समस्त विश्वजित परिवार बुलढाणा असेल, जालना असेल, खामगाव असेल, चिखली असेल किंवा अकोला असेल किंवा 17-18 जिल्ह्यामध्ये या दैनिकाचा विस्तार आहे. या दैनिकामध्ये आर्टिकल खूप चांगले असतात, वेगवेगळे पॉइंट दिले जातात, रोखपत्रकाची असतीलच. यात काही विषय लेखकांना कवींना सुद्धा प्राधान्य दिलं जातं, तिथं आपलं मनोगत केलं जातं. राज्यकर्ते असो किंवा शासनकर्ते असो यांच्यावर ते पॉझिटिव्ह लिखाण केलं जातं. कधी कधी जर राज्यकर्ते किंवा शासनकर्ते चुकलं तर त्याच्यात
ते आक्रमक सुद्धा कारवाई करतात, आक्रमक सुद्धा लिहितात. हे वर्तमानपत्राचं काम आहे आणि ते आमचे बंधू सन्माननीय गजाभाऊ काटे करतात. महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतजी मुंडे साहेब यांच्या नेतृत्वाखाली नागपूरपासून तर मुंबईपर्यंत ही त्यांची संवाद यात्रा निघाली. तर मी बुलंदसेना पक्षाचे वतीने त्यांचे स्वागतही करतो आणि मुंडे साहेब तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्या सोबत आम्ही मुंबईपर्यंत करू. कारण मुंडे साहेब हे कार्यकर्ते जिल्ह्यातलेच आहेत, परळी आणि मी त्यांचं आर्टिकल आधी अगोदर वाचलेले, बरेचसे वाचलेले. मी लोकसभेमध्ये जालना लोकसभेमध्ये 2024 निवडणुकीमध्ये माझ्या पक्षाच्या वतीने उभा राहायचा प्रयत्न केला. माझ्या पक्षाला मान्यता असताना सुद्धा निवडणूक आयोगाने मान्यता दिली नाही. त्याच्यामुळे निवडणुकीच्या विरोधात मला राष्ट्रपतीला आपण आपली करावा लागला. मी मागच्या 20 ते 22 वर्षांपासून पत्रकारितेचं काम करतो. माझं स्वतः साप्ताहिक बुलंदसेन आहे आणि टीव्ही बुलंदसेन आहे. 2020 मध्ये लॉन्च केलं होतं. आज माझ्या युट्यूब चॅनल जवळ 17 लाखच्या वरती व्ह्यू आहे. जे चॅनल फेसबुक, व्हॉट्सअप आणि इतर सगळ्या माध्यम उपलब्ध आहे. पण मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांना सांगू इच्छितो की आज दैनिक विश्वचक्रचं या ठिकाणी उद्घाटन आदरणीय मुंडे साहेबांचे हस्ते होत आहे. पण महाराष्ट्राच्या पत्रकार बांधवांचे साप्ताहिक असेल, मासिक असेल, मासिक असेल, त्रिमासिक असेल किंवा सहामासिक असेल, या सर्व ज्यावेळेस दैनिक असेल, साप्ताहिक असेल आणि पत्रकार बांधवांना SP5 सुद्धा कधी लवकर भेटत नाही. आणि जर भेटला तर त्याच्याकरता जिल्हा माहिती कार्यालयामार्फत फेटा मारावा लागतात. मुंडे साहेब तुम्हाला मी आवडून तुमच्या माध्यमातून विनंती करतो की ज्या साप्ताहिक वाल्यांना किंवा दैनिक वाल्यांना बघण्याचा दृष्टिकोन माहिती अधिकारी काय करतात, दिवाळी ज्या जाहिराती येतात ना त्या जाहिराती शासकीय लोकांना जाहिराती दिल्या जातात. पण मात्र साप्ताहिक वाल्यांना त्या जाहिराती दिल्या जात नाही. पण शासन आदेश असा आहे की जर एखादं साप्ताहिक दैनिक जर शासन नेटवर्क नसेल तर त्या संपादकाने जर विनंती केली तर माहिती कार्यालयाच्या मार्फत ती जाहिरात दिली जाते आणि ते शासनाचं बिल सुद्धा अदा केलं जातं. पण अनेक जिल्ह्यामध्ये माहिती अधिकारी मनमानी कारभार करतात. यांच्यावरती आंदोलन मारायची आहे. पत्रकारांनी या विषयावर आवाज बुलंद केला पाहिजे. महाराष्ट्राचे 288 आमदार जे पत्रकारांमुळे मोठं होतात त्यांनी सुद्धा या विषयावर लक्ष घेतलं पाहिजे अशी मी मुंडे साहेबांना विनंती करतो. आणि याच्याकरता आक्रमक आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि ज्या पद्धतीने मागच्या 2 वर्षापूर्वी मुंडे साहेबांनी एक विनंती केली की अनेक साप्ताहिक दैनिक आहेत ज्यांना रेट कमी असतात. कधी कधी आपण म्हणतो आमची बातमी छापली त्याबद्दल धन्यवाद. पण परिस्थिती अशी असते पण कधी कधी आता इथं देशवृत्ती अकोलामध्ये निघतोय तिथं 6 रुपये किंमत आहे. लोकमत निघतो तिथं 6 रुपये किंमत आहे. पण एखादा छोटा पेपर असेल तर 3 रुपये असेल आणि ते 4 पेज असेल. लोक काय म्हणतात वाचत काय साहेब तुमची पेपर 4 पेजची किंमत 3 रुपये कधी 5 रुपये राहिले तेव्हा कितकं मार्क का. ह्या विचार तुम्ही करत नाही की ज्या संपादक हा प्रायव्हेट असतो शेवटी किंवा काही शासनाने रजिस्टर नसतो त्याला काही पगार नसतो. ते स्वतःच्या खिशातून पैसे टाकून पैसे करीत असतो. कधी कधी त्याला वार्ताहरचं, रिपोर्टरचे, ऑपरेटरचा पगार करावा लागतो. हा विचार करून वाचकांनी प्रेक्षकाला विनंती आहे की संपादक महोदयांना सपोर्ट केला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. शेवटी एक काटे साहेबांनी आणि त्या सूत्रसंचालकांना सांगितलं की माननीय गुरुवारी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे जे चिरंजीव होते उद्धवजी ठाकरे यांचा 2 दिवसापूर्वी वाढदिवस साजरा झाला. मी त्यांना शुभेच्छा देतो. पण त्यांचं लॉन्चिंग इथं शेगाव मध्ये झालं. आता देवकर राऊत यांनी सुद्धा इथंच विदर्भातून यात्रा काढली होती आणि मला वाटतं नागपूरमध्ये कस्तुरी पार्क मध्ये 10-12 वर्षापूर्वी ते यात्रा समारोप उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली झाला होता. आता शेगाव नगरी असेल असं म्हणतात शेगाव म्हणजे माझं पंढरपूर आहे. आणि या पद्धतीने आज महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष आदरणीय वसंतजी मुंडे साहेब किंवा त्यांचे सर्व सहकारी आमच्या गजाभाऊ काटे, मी यांना आवडीन गजाभाऊ म्हणतो पण ते म्हणते माझं नाव गजानन काटे. मी गजाभाऊ यासाठी म्हणतो मी तुम्हाला तुम्ही गजानन नाही तुमच्या स्वभाव याच्या प्रेमळ विचार आहे आणि त्याच्यामुळे भाऊ म्हणायला काय हरकत आहे. जर आपण आपल्या माणसाचा मान्य राखला तर मग इतर कोण राखेल शेवटी. आणि ही विदर्भाची किंवा मराठीची पद्धत असेल त्यांना आपण ते संस्कार दिलेच पाहिजे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारचे, आमदार भावनाजी गवळी पाटील आणि याशिवाय माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी फोन करून शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम 4 तारखेला होणार होता पण मुंडे साहेबांचा फोन गजाभाऊला आला. ते म्हणे की 30 ऑगस्टचा 30 जुलैला कार्यक्रम घेतला पण आम्हाला त्याच्यात येत नाही. तर मी म्हणलं मग ही चांगली संधी म्हणलं आणि इतर मान्यवरांनी वेळ येणार होते पण त्यांचा वेळ त्यात आला नाही पण त्यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या. आणि या निमित्ताने हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला. आणि या निमित्ताने नागपूर ते मुंबईची जे पत्रकारांची संवाद यात्रा निघाली या पत्रकार संवाद यात्रेला बुलंदसेना पक्षाचा पाठिंबा आहे. टी बुलंदसेना पाठपुरावा करेल आणि मुंडे साहेबांवर मुंबई काय आम्ही दिल्लीपर्यंत लढू आणि पत्रकार बांधवांना न्याय देऊ. आणि या माध्यमातून या माझी शपथ घेऊन सांगतो
की जोपर्यंत पत्रकार म्हणून न्याय भेटत नाही तोपर्यंत टीव्ही बुलंद सेना असेल किंवा बुलंद सेना पक्ष असेल मुंबईच्या दिल्लीपर्यंत लढू, पण माझ्या सर्व पत्रकार बांधवांना न्यायापेक्षा स्वस्त असताना एवढं सांगतो, मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण मुंडे साहेबांनी आपल्याला साथ द्यावी एवढीच अपेक्षा. धन्यवाद. खरोखर पोटतिडकीनं भूमीच्या देठापासून रक्ताच्या थेंबाथेंबापर्यंत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं, पत्रकाराची व्यथा व्यक्त केली. खरं आहे भाऊ, आणि मुंडे साहेब आपला व्यथा पूर्ण करतील अशी अपेक्षा बाळगतो, आणि मी मुंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. संत गजानन महाराज यांच्या परस्पर्शाने पावलेल्या या संत नगरीमध्ये आज पत्रकार संवाद यात्रेच्या निमित्ताने येण्याचा योग आला, आणि त्यामध्ये इथल्या सगळ्या पत्रकारांशी संवाद साधत असताना या ठिकाणी दैनिक विश्वजगतच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो. दैनिक विश्वजगतचे संपादक गजानन काटे, त्यांच्या नावात जरी काटा असेल तरी आडनावात काटे असलं तरी नावात मात्र गजानन, आणि त्यामुळं त्यांना आता सुभाष फुले पाटील हे त्यांना भाऊ म्हणतात, आणि त्यामुळं त्यांचं नाव सुभाष फुले टाकलेलं आहे. ते संतोष फुले पाटील जाणल्याचे आहे, आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्या बुलंद सेनेच्या वतीनं या ठिकाणी या संवाद यात्रेला आणि पत्रकारांच्या या संवादाला पाठिंबा दिला, आणि आक्रमकपणे त्यांनी या ठिकाणी भूमिका आपली मांडली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. माझ्याबरोबर राज्य पत्रकार संघाचे सरचिटणीस विश्वासराव आरोटे, राज्य समन्वयक संतोषी मारुरकर, या ठिकाणचे जिल्हाध्यक्ष सुभाषजी लहाने साहेब, या ठिकाणी ज्यांनी आता या ठिकाणी मार्गदर्शन केलं ते श्री काळे साहेब, आणि उपस्थित सर्व मान्यवर. मी सुरुवातीला गजब भाऊ काटे यांचं अभिनंदन करतो, आणि त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो की त्यांनी या ठिकाणी एक कार्यालय या ठिकाणी सुरू केलं. दैनिक चालवणं, दैनिक काढणं सोपं आहे, दैनिक चालवणं खूप अवघड आहे. म्हणजे आमच्याकडे असं एक म्हण आहे, एखाद्याला जर समजा तर त्याला दैनिक काढायला सल्ला द्यावा, अशी साधारणपणे प्रघात आहे, म्हण आहे. आणि त्याही पलीकडे सांगतो की कुणीही दैनिक काढू शकत नाही, कुणीही पत्रकार होऊ शकत नाही. ज्यांच्याकडं अमाप संपत्ती आहे, ज्यांच्याकडे अमाप सत्ता आहे, अशांनी दैनिकांचे प्रयोग केले, पण ते यशस्वी होऊ शकले नाही. पण यशस्वी दैनिक कुणाचं होऊ शकलं? गजानन काटेंसारख्या हाडाच्या पत्रकारांचं दैनिक यशस्वी होत. आणि म्हणून दैनिक काढणं, ते चालवणं आणि ते टिकवून ठेवणं ही कसरत आहे, किंवा ही जी यश मिळवण्याची जी धावपळ आहे, ती ज्याच्यामध्ये जिद्द आहे, आणि पत्रकार म्हणून लोकांच्या प्रश्नांकडे, लोकांचे प्रश्न जाणून घेण्याची, व्यवस्थेसमोर मांडण्याची ज्यांच्यामध्ये तळमळ आहे, तेच माणूस करू शकतो. म्हणून या देशामध्ये ज्यांच्याकडे काही नाही, आर्थिक कुठलीही सुबत्ता नाही, कुठलीही पार्श्वभूमी नाही, अशीच माणसं पत्रकारितेमध्ये टिकतात, व्यवस्थित मांडतात, आणि लोकांना न्याय मिळवून देतात, आणि वर्तमानपत्र सुद्धा चालवतात. हे अनेक उदाहरण आहेत. आणि म्हणून वर्तमानपत्र हा आजबाट्याचा खेळ आहे. आर्थिक पातळीवर जर बघितलं तर गजाभाऊ मला सांगा, 4 पानाचं वर्तमानपत्र तयार करायला तुम्हाला किती खर्च येतो? जवळजवळ 12 ते 13 लागतात. माहिती आहे ती. पण तुमचं दुसऱ्या गोष्टीसाठी अभिनंदन यासाठी करणार आहे की तुम्ही किंमत थोडी चांगली ठेवलेली आहे. तुम्ही विक्री किंमत ही 5 रुपये ठेवलेली आहे. त्याचं कारण असं आहे की मागच्या अनेक दिवसापासून मी
या विशेषतः कोरोनानंतर वर्तमानपत्रांनी आपली किंमत वाढवली पाहिजे, यासाठी महाराष्ट्रात जवळजवळ 6 ते 7 ठिकाणी या विषयावर स्वतंत्र अधिवेशने घेतली होती. वर्तमानपत्रांचा अर्थकारण आणि पत्रकारांच्या समस्या हा ते विषय होता. आणि महाराष्ट्रभर मी सांगत होतो आणि मी सांगितलं पाहिजे की संत गजानन महाराजांच्या भूमीमध्ये की त्या चळवळीनंतर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 350 ते 400 दैनिकांनी आपल्या किमती दुपटीपेक्षा जास्त केल्या. त्याचं कारण असं आहे की तुम्ही स्वस्तात देण्याची जी स्पर्धा लावली होती, ती स्पर्धा कशासाठी लावली होती? ही सामान्य तळागाळातली माणसं या क्षेत्रामध्ये येऊ नये, टिकू नये, यासाठी काही साखळी वर्तमानपत्रांनी, मोठ्या वर्तमान उद्योग समूहांनी स्वस्तात लोकांना वर्तमानपत्र देण्याची स्पर्धा लावली. आणि ही स्पर्धा, या स्पर्धेत तालुका, जिल्हा, विभाग स्तरावरची वर्तमानपत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आणि ही वर्तमानपत्र मोठ्या उद्योग समूहांची धोरणं चालवतात, मोठ्या राज्यकर्त्यांची धोरणं चालवतात, सामान्य माणसं त्याच्यामध्ये वाईट नाही. आणि म्हणून आमचा लढा, आमचा संवाद यासाठी आहे की स्थानिक पातळीवरची, गाव पातळीवरची, तालुका पातळीवरची, जिल्हा पातळीवरची वर्तमानपत्र आणि पत्रकारिता ही व्यवस्था टिकून राहिली पाहिजे, नव्हे तर ते अधिक सक्षमपणे टिकली पाहिजे, ही भूमिका आमची आहे. आणि म्हणून ही जोपर्यंत ही पत्रकार ही व्यवस्था स्थानिक पातळीवरची सक्षम नाही तोपर्यंत लोकशाहीमध्ये सामान्य माणसाच्या आवाजाला वाईच नाही. आणि म्हणून मी गजाभाऊ तुमचं मनपूर्वक अभिनंदन करणार आहे की तुम्ही आता तुमचं विशेष संपादकीय वाचलं, तुमच्यावर काय बेतली हेही त्यामुळे तुम्ही मांडलेला. दैनिकात काम करत असताना अपघात झाला, त्या अपघातातून बाहेर गेल्यानंतर आता नोकरीवर आपण जाऊ शकतो, नोकरी करू शकतो. पण त्याच दरम्यान वर्तमानपत्रानं नोकरी कमी केली. त्या काळात, त्या कठीण काळामध्ये त्यांची मानसिक अवस्था, त्यांच्या कुटुंबाची अवस्था काय असू शकते याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून अशा परिस्थितीमध्ये हा माणूस, हा पत्रकार उभा राहतो आणि त्यांनी वर्तमानपत्र काढण्याची हिंमत. पण जेव्हा जेव्हा माणसाच्या क्षमता बघण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस मला असं वाटतं की ती एक संधी आहे. आणि कठीण प्रसंग ज्यावेळेस येतो त्यावेळेस माणसाच्या क्षमता बाहेर येतात. आणि गजाभाऊ तुमची क्षमता त्यामुळे बाहेर आली. आणि म्हणून त्यांचे आभार मानले पाहिजेत. तुमच्यातली उर्मी तुम्ही नोकरीमध्ये जे दाबून ठेवली होती, नोकरीमध्ये दबून राहिली होती, ती उर्मी तुमची त्या घटनेमुळे बाहेर आली आणि तुम्ही वर्तमानपत्राचे कर्मचारी नाही तर मालक झाला. त्याबद्दल तुमचं विशेषतः अभिनंदन केलं. आणि मालक होण्यासाठी, काहीतरी करण्यासाठी कुणीतरी तुम्हाला चॅलेंज दिलं पाहिजे, तुम्हाला अडचणीत आणलं पाहिजे, तरच तुमच्यातली क्षमता, तुमच्यातली उर्मी बाहेर येऊ शकते. आणि म्हणून अशी गाव पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर काम करणारे जे पत्रकार आहेत, या पत्रकारांचा हौसला बुलंद करण्याचं काम या संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न करू. हा संवाद आपला आपल्याशी संवाद, पत्रकारांचा पत्रकारांशी संवाद, पत्रकारांचा आपल्याशी संवाद, समाजातल्या वेगवेगळ्या घटकांचा पत्रकारांशी संवाद. हा संवाद यासाठी आहे की लोकशाहीची व्यवस्था जर व्यवस्थितपणे टिकवायची असेल तर आपल्याला हे माध्यम समूह, ही माध्यम व्यवस्था सुद्धा स्थानिक पातळीवर, तालुका, जिल्हा पातळीवरची अधिक सक्षम असली पाहिजे. या देशातली धोरणं, या राज्यातली धोरणं ही पूर्णपणे ही स्थानिक पातळीवरची व्यवस्था कमजोर करण्याची आहे. आणि यासाठी आपण सरकारकडे या यात्रेच्या संदर्भाने काही विषय ठेवणार आहे. त्यासाठी दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली. पण त्यापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पत्रकार, बहिष्कार भारत हे वर्तमानपत्र त्यांनी काढून चळवळ केली. आणि म्हणून भारतीय लोकशाहीचा डीएनए काय असेल पत्रकार आहे. आणि त्यामुळं भारतीय लोकशाही अधिक सक्षम करायची असेल तर वर्तमानपत्र आणि पत्रकारिता हे क्षेत्र अधिक सक्षम असलं पाहिजे. कारण जोपर्यंत माणसाच्या प्राथमिक गरजा, जोपर्यंत तो आर्थिक पातळीवर सक्षम नाही, तो मानसिक पातळीवर सक्षम नाही, तोपर्यंत लोकांचे प्रश्न मांडू शकत नाही. उपाशी पोटीचं तत्वज्ञान, उपाशी पोटीचा लढा काय असतो ते करतात त्यांनाच माहिती. आणि म्हणून अनेक ज्येष्ठ संपादक आहेत, अनेक लोक आहेत. नाव घेऊन सांगते की मार्मिकचे संपादक पंढरीनाथ
कांबळे यांना जेव्हा जीवन गौरव पुरस्कार दिला त्यावेळेस त्यांनी एक वाक्य वापरलं की प्रामाणिकपणे माझ्यासारखं आयुष्यभर तुम्ही काम केलं तर आयुष्याच्या शेवटी तुमच्या पदरामध्ये पश्चातापाशिवाय दुसरे काही घडेल असं मला वाटत. आणि ही वेदना आयुष्यात शेवटी होण्यापेक्षा ती होणार नाही यासाठी ही चळवळ आहे, यासाठी हा संवाद आहे. आणि म्हणून या क्षेत्राला अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून मी सांगेन की वर्तमानपत्राच्या किमती आता मला वाटते वाघ यांनी विषय उपस्थित केला त्यांनी सूत्रसंचलन करताना. आज चहाची किंमत किती आहे? एक चहा किती रुपयाला घेतो आपण? 10 रुपयाला आपण चहा लाईनला उभा राहून घेतो. वेगवेगळे ब्रँड आले, गावरान गुळाचा चहा, अमुक अमुक काय ते वेगवेगळे अमृत काय काय असेल ते 10 रुपयाचा 10 रुपये 2 रुपयाचा चहा 2 रुपयाला चहा होता. तुमच्या काळात 1 रुपयाचा किंवा नसेल 75 पैशाला. काय 10 वर्षापूर्वीचा मी हिशोब केला 2 रुपयाला चहा होता. 10-15 वर्षामध्ये तो चहा 10 रुपयाचा झाला. लोक लाईनला उभा राहून 10 रुपयाचा चहा पितात. दिवसामध्ये लोक 4-4, 5-5 चहा पितात. एक झेरॉक्स, एक वर्षाची एक झेरॉक्स ती किंमत किती आहे? 2 रुपये. आलटून पालटून झेरॉक्स काढले 4 रुपये लागतात. वर्तमानपत्राचा एक पेज तयार होण्यासाठी किमान 4 झेरॉक्स लागतात. एका पेजची किंमत जर तुम्ही केली तर जवळजवळ 4×8 रुपये होते. त्याचा विचार समाजाने केला करणं आवश्यक आहे. यासाठी मी बोलतो समाजाला सुद्धा जर आपला आवाज लोकशाहीमध्ये या व्यवस्थेमध्ये जर लोकांना आपला आवाज ठेवायचा असेल तर समाजाचं दायित्व आहे, समाजाचं उत्तरदायित्व आहे की ही व्यवस्था टिकली पाहिजे. चांगलं काम करणाऱ्या लोकांना समाजाने पाठिंबा दिला पाहिजे. अमेझॉन घ्या, तुमचं नेटफ्लिक्स घ्या, याच्यावर तुम्हाला एक प्रोडक्ट तुम्ही जर घरी मागवलं ऑनलाईन तर एक वेळेस तुमच्या घरी आणून देण्यासाठी किमान 50 रुपयाचा चार्ज आकारला जातो. बरोबर आहे? वर्तमानपत्र ही अशी व्यवस्था आहे, रोज वर्तमानपत्र टाकणारा मुलगा तुमच्या घरी सकाळी न चुकता सकाळी 5 तुम्ही उठण्याच्या पूर्वी येतो. रोज 1 महिन्यानंतर बिल देताना आपण खाडे मोजतो. किती खाडे टाकले, पावसामध्ये किती भिजला, आम्ही पिकवून गावाला गेलो, या सगळ्यांचा आपण हिशोब करतो. त्यावेळेस तुमच्याकडे रोज 30 दिवस तो मुलगा येतो, त्याच्या सर्व्हिस चार्जचा हिशोब कधी करतो आपण? समाजाने या गोष्टीचा हिशोब जर केला आणि या गोष्टीकडे जर बघितलं तर मला असं वाटतं की या क्षेत्राला लोकाश्रय मिळू शकतो. आणि राजाश्रयापेक्षा लोकाश्रय जर या वर्तमानपत्रांना या व्यवस्थेला मिळाला तर ही व्यवस्था अधिक सक्षम होऊ शकते. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. विश्वजगतच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी येता आलं, आपल्या सगळ्यांशी या संतभूमीमध्ये व्यक्त होता आलं, आपल्याशी विभूत करता आलं, त्याबद्दल मी माझा सौभाग्य मानतो. आणि विश्वजगतला शुभेच्छा व्यक्त करताना त्यांनी 5 रुपयाची किंमत कुठल्याही जगातलं कुठल्याही उत्पादन त्याचे उत्पादन कॉस्ट, उत्पादन खर्च आणि विक्री किंमत ही त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा किमान 10-20% जास्त असते. कुठलीही किंमत. हे एकमेव जगातलं प्रोडक्ट असं आहे की ज्याची उत्पादन किंमत 10 रुपये असेल तर विक्री किंमत 2 रुपये असते. म्हणजे उत्पादन खर्चाच्या फक्त 20 ते 30% विक्री किंमत असणार हे जगातलं एकमेव वर्तमानपत्र आहे. आणि फक्त ते भारतामध्ये. आपल्या बाजूच्या राष्ट्रांमध्ये जर बघितलं तर काय परिस्थिती लक्षात येत आहे. पाकिस्तानच्या डॉनची किंमत बघा, जंगची किंमत बघा, अमेरिकेचा विशेष सोडून द्या. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि म्हणून या क्षेत्राला अधिक दुरुस्त करण्यासाठी समाजाचा सहभाग आवश्यक आहे. आणि त्यासाठी या संवाद यात्रेच्या माध्यमातून या सगळ्या विषयावर जागोजागी चर्चा होणं आवश्यक आहे. आपण सगळ्यांची चर्चा करणं आवश्यक आहे. तर मला वाटतं की हा विषय अधिक सक्षमपणे सरकारकडे जाऊ शकतो. आणि सरकार जर सगळ्या घटकांना न्याय देत असेल, सरकार जर सगळ्यांना न्यायाची भूमिका घेत असेल, निवडणुकी या तोंडावर काढण्याचा सगळ्यांसाठी दयाळू होत असेल, तो पत्रकारांसाठी दयाळू व्हावं. आणि म्हणून ही
भावना आपल्या सर्वांची आहे. संत नगरीमधून आपण आता अनेक उल्लेख केला, कोले पाटलांनी उल्लेख केला, जालना हे राजकीय दृष्ट्या सगळ्या गोष्टी ते जाणण्याचे आहेत. मराठवाड्यातलं गरम कारण ऊन आहे ना, तिकडे ऊन आहे, ते उन्हामुळे ती गरमी जास्त असते. कारण वर्षानुवर्षे उपेक्षित झालेला प्रदेश आहे, त्यामध्ये त्या प्रदेशातल्या कार्यकर्त्यांची आक्रमकता ते मयाळ असतात, संवेदनशील असतात, पण बोलण्यात आक्रमकता असते. आणि ती आक्रमकता आता आपण या ठिकाणी त्याच्या भावना आपण समजून घेतल्या की त्यांनी जे पाठिंबा दिला आणि त्यांची भावना व्यक्त केल्या पत्रकार, तेही पत्रकार त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि विश्वजगतच्या सैनिकाला मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि विनंती करतो की तुम्ही किंमत जास्तीची उत्पादन खर्चावर आधारित किंमत ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे आणि तुम्ही ती सुरुवात कराल अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय वसंतजी मुंडे साहेब आणि त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं. मी सन्माननीय गजाभाऊ पाटे आणि त्यांच्या विश्वजगत परिवाराच्या वतीने आणि टीव्ही उलनसेरीच्या वतीने सन्माननीय गजाभाऊ पाटे आणि आदरणीय मुंडे साहेब यांचे मनापासून आभार मानतो. याशिवाय गजाभाऊ पाटे यांना सांगतो की तेलंगणाचे राज्य प्रभारी आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री श्री माणिकरावजी ठाकरे साहेब यांनी फोनवर शुभेच्छा दिल्या. मुंडे साहेब स्वतः ठाकरे साहेबांनी फोनवर लाईन यांना शुभेच्छा दिल्या माझ्या समक्ष. तर ज्या ज्या राजकीय मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल धन्यवाद. पण मुंडे साहेबांची नेतृत्वाखाली केली पत्रकारांची संवाद यात्रा आहे, तर त्या यात्रेला आम्ही पाठिंबा दिलाय आणि मुंबईपर्यंत आमचे सर्व सहकारी त्यांच्या पाठीशी राहतील. आम्ही त्या सहभाग घेऊ आणि या ठिकाणी श्रोत्यांनी प्रेक्षकांनी जो वेळ घेऊन आमच्या कार्यक्रमात सहभाग घेतले त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. जय महाराष्ट्र. विविध मान्यवरांचे या ठिकाणी फोटो घेत आहेत, आपण बघूया. फोटो घ्या. रफिक भाई आना फोटो. कॅमेरा म्हणा ना, कॅमेरा. रफिक भाई आपला फोटो आणा, फोटो गाडीतला एक चालू राहू द्या. आहे ना. आदरणीय विश्वजगत परिवाराच्या वतीने आणि टीव्ही उलनसेरीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे पत्रकार संघाचे अध्यक्ष मुंडे साहेब यांचं स्वागत आमचे मित्र गजाभाऊ पाटे जे उलनसेरी संपर्क नेते ते करतील, मी अशी विनंती करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी उपस्थित प्रदेश अध्यक्ष वसंतजी मुंडे साहेब, डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब, आमचे सर्व ज्येष्ठ पत्रकार यांच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने संघाच्या वतीने गजानन दादा काटे यांना स्नेह भेट म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे. समोर बघा, समोर बघा. कोणी
हा मग आज जरा ड्रायव्हर विश्व जगत टीमच्या वतीने साहेबांचं स्वागत. विश्व जगत टीमच्या वतीने आदरणीय प्रदेश अध्यक्ष आणि डॉक्टर विश्वासराव आरोटे साहेब यांचे स्वागत. मोबाईल कुठे जरा दैनिक विश्वजगत कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे. आपण बघतो की हिवरनसेने लाईव्ह ज्या ठिकाणी वसंतजी मुंडे, जालना लोकसभेचे संतोष कोल्हे, मनसेचे श्री बोर्डेचे गजानन भाऊ काटे यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. विविध मान्यवर या ठिकाणी जात आहेत. हिवरनसेने आपण लाईव्ह बघतो प्रत्यक्षामध्ये. चालू या तुम्ही 2 मिनिटं आपण त्यांची गाडीत मुलाखत घेऊ. एक असं असं पकडा फक्त. या इकडे एक मिनिट ती गाडी अभिनंदन बरं का वेळ दिला. एक नंबर एक मिनिट या नाही या सर 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 लाईव्ह चालू आहे म्हणतो. 2 मिनिटं बोलायचं फक्त. हां इकडे पकडा ना असं फक्त तिकडे पकडा ते पकडा तुम्ही तिकडून असं दिसतोय बघा. नमस्कार, मी संतोष कोल्हे, हिवरनसेनेचे संपादक व जालना लोकसभा नेते. नागपूरहून मुंबईला जी पत्रकार बांधवांची संवाद यात्रा सुरू आहे. या निमित्ताने महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष वसंतरावजी मुंडे साहेब आणि माझ्या उपस्थित दैनिक विश्वजगतचा प्रकाशित आपण सोहळा या ठिकाणी पाहायला कार्यालयाचं उद्घाटन झालं. त्यानिमित्त वसंतरावजी मुंडे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारला पत्रकार बांधवांच्या समस्याबद्दल ही हिवरनसेनेच्या माध्यमातून लाईव्ह आपल्या भावना व्यक्त करतात. तर आपलं स्वागत आहे हिवरनसेनेत. राज्य शासनाने या माध्यमातून आपण काय सांगू शकता? पत्रकारांच्या ज्या मागण्या या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी ही संवाद यात्रा आणि ही संवाद यात्रा दीक्षाभूमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुरुवात झाली. आणि आज दुसऱ्या दिवशी ती संत नगरी शेगाव येथे गजानन महाराजांची आलेली आहे. या माध्यमातून सरकारने सकारात्मकपणे सरकारला निवेदन दिलं आहे. ज्या पत्रकारांच्या मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या आहेत, मूलभूत मागण्या आहेत, ते क्षेत्र अधिक सक्षम झालं पाहिजे यासाठीच्या मागण्या आहेत. या मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक विचार करावा हीच मी सरकारला या आपल्या माध्यमातून विनंती करतो. आणि आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दलही आपले धन्यवाद. आणि आम्ही पण तुम्हाला आमच्या सोबत आहोत लढाई. आणि महाराष्ट्र मुख्यमंत्री सांगू इच्छितो, विरोधी पक्षाने सांगू इच्छितो, पत्रकार बांधवांनी न्याय द्या, नसता पत्रकार बांधव लढतील एवढंच सांगतो. धन्यवाद. थँक्यू बोलल्याबद्दल. 30 जुलै 2024 शेगाव नगरीत दैनिक विश्वजगतचं प्रकाशन झालं. वसंतरावजी मुंडे, संतोष कोल्हे आणि पत्रकार बांधवांनी वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. हा गाडी आणली ना, कुठं जायचं आपल्याला? बरोबर चला चल दर्शन चाललो.